इंग्लिश क्लासमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं स्वागत. आज वार मंगळवार दिनांक 19 डिसेंबर 2023 आणि आज आपण क्लास क्रमांक आपला 57 आज आपण बघत आहोत. झालेला अभ्यास आपण या व्हॉट्सअप नंबरवरती आपण पाठवू शकता. तर चला आजचा क्लास आपण सुरू करूया. ही 5 इंग्लिश स्पेलिंग आपण सरावासाठी दररोज घेत असतो. तर आजच्या इंग्रजी स्पेलिंग आपण बघूया. FIGHT फाईट. फाईट म्हणजे लढा. सोशल मीडिया LMEDIA सोशल मीडिया सामाजिक प्रसार माध्यमे. ब्रेन BRAIN ब्रेन. ब्रेन म्हणजेच मेंदू. यानंतर पुढचं वाक्य आहे HEALTH हेल्थ. हेल्थ म्हणजेच आरोग्य. आणि आजचं शेवटचं वाक्य आहे WEALTH वेल्थ. वेल्थ म्हणजे संपत्ती. यानंतर आपण डेली 5 इंग्लिश सेंटेन्सेस विथ मराठी मिनिंग आपण घेत असतो. दररोज वापरात येणारी 5 इंग्रजी वाक्य व त्यांचा मराठी अर्थ आपण घेत असतो. तर आता पहिलं वाक्य आहे तो अनाथ आहे. ही इज ॲन ऑर्फन. शी इज फॉरगेटफुल. ती विसराळू आहे. शी इज फॉरगेटफुल. तिसरं वाक्य आहे तो नशीबवान आहे. ही इज फॉर्च्युनेट. तो नशीबवान आहे. ही इज फॉर्च्युनेट. तू त्यांच्यासारखा आहे. यू आर लाईक देम. तू त्यांच्यासारखा आहे. यू आर लाईक देम. आणि शेवटचं वाक्य आहे आजचं तो माझा भाचा आहे. ही इज माय नेफ्यू. तो माझा भाचा आहे. ही इज माय नेफ्यू. पण कमांड्स ऑर इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आपण बघणार आहोत. म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. आता काही वाक्य आपण घेणार आहोत आणि त्या वाक्यावर आज्ञार्थी वाक्य कसे असतात ते आपण समजून घेऊया. एक्झाम्पल आहे ब्रिंग मी मिल्क. लेट्स लिव्ह धिस प्लेस ॲट वन्स. डोंट लेट पायल लीक यू. आता आपण बघूया वरील वाक्यांमध्ये समोरच्या व्यक्तीला किंवा व्यक्तींना काहीतरी करायला सांगितले आहे. आता मला दूध आण किंवा हे परिसर किंवा हा भाग सोड. तर वरील वाक्यांमध्ये समोरच्या व्यक्तीला किंवा व्यक्तींना अशा वाक्यांमध्ये काहीतरी करायला सांगितलेले असते. अशा वाक्यांमधून बघा आज्ञा, त्यानंतर विनंती केलेली असते, काही प्रार्थना केलेली असते, काही याचना केलेली असते किंवा उपदेश दिलेला असतो किंवा ताकीद किंवा सूचना दिलेली असते आणि इत्यादी आशय आपल्याला या वाक्यांमध्ये व्यक्त होतो. व ती वाक्य बघा कशाने सुरू होतात. ब्रिंग, टेल, कम, गो, लुक, स्टॉप, टेक आणि गिव. टेल म्हणजे सांगणे, कम म्हणजे येणे, गो म्हणजे जाणे, लुक म्हणजे पाहणे, स्टॉप म्हणजे थांबणे, टेक म्हणजे घेणे, गिव म्हणजे देणे. तर अशा वाक्यांमध्ये आज्ञा, विनंती, प्रार्थना, उपदेश, ताकीद इत्यादी सूचना दिलेल्या असतात. मग इत्यादी सारख्या तर बघा मूळ क्रियापदांनी हे वाक्य सुरू होत असतात. अशा प्रकारच्या वाक्यांना आपण कमांड्स किंवा इम्परेटिव्ह सेंटेन्सेस असे आपण म्हणतो. आणि अशा प्रकारची जर नकारात्मक वाक्य जर असेल तर फक्त ते डोंटने सुरुवात करून तर बघा नंतर काय घेतलेलं असतं मूळ क्रियापद वापरून तयार होतात. वरील हे तिसरं वाक्य आपण इथं बघू शकतो ते या डोंटचा प्रकाराचं आहे. तर म्हणजे काय की इम्परेटिव्ह किंवा कमांड सेंटेन्सेसमध्ये आज्ञा, विनंती, प्रार्थना, याचना केलेली असते आणि त्या वाक्यामधून आपल्याला दिसते. तर 1 नंबरचं वाक्य आहे ब्रिंग मी मिल्क. मला दूध आणून दे किंवा मला दूध आण. तर अशा पद्धतीचे वाक्य आहे. आता आपण कमांड्स ऑर इम्परेटिव्ह सेंटेन्सेसचे काही वाक्य बघूया. प्लीज ग्रँट मी अ लोन. आता बघा म्हणजे काय कृपया मला कर्ज द्या. इथं कशाची विनंती केलेली आहे. कर्ज देण्याची विनंती केलेली आहे म्हणजे लोन. तर काय मागितलेलं आहे लोन. तर मग हे काय एक प्रकारची आपण विनंती केलेली आहे. प्लीज ग्रँट मी अ लोन. कृपया मला कर्ज द्या. त्यानंतर डोंट फॉरगेट म्हणजेच विसरू नका. म्हणजे एखादी गोष्ट किंवा एखादी कृती सांगितली आहे तर ते आपण सांगतो की बाबा विसरू नकोस. तर अशा पद्धतीने. त्यानंतर पुढचं वाक्य आहे नेवर फॉरगेट द पर्सन हू व्हॅल्यूज यू. तुमची कदर करणाऱ्या व्यक्तीला कधीही विसरू नका. म्हणजे कोणी सांगते ते तुझ्या कामाला आला तर त्याला विसरू नको. एक प्रकारची आज्ञा किंवा उपदेश या वाक्यामध्ये दिलेला आपल्याला दिसतो. पुढचे 2 वाक्य बघूया. डोंट फॉरगेट टू ब्रश युअर टीथ आफ्टर इटिंग.
खाल्ल्यानंतर दात घासण्यास विसरू नका. ही सुद्धा एक काय केलं आहे, उपदेश केलेला आहे वाक्यामध्ये, काहीतरी सांगितलेलं आहे. डोंट ड्राईव्ह फास्ट, वेगाने गाडी चालवू नका. आपण कोणतरी सूचना देत असतो ड्रायव्हरला किंवा आपल्या घरच्या व्यक्तींना की डोंट ड्राईव्ह फास्ट, वेगाने गाडी चालवू नका. अजून काही वाक्य आपण बघूया. ड्राईव्ह स्लोली, हळू चालवा. सूचना दिलेली बघा. डोंट सिट देअर, तिथे बसू नका. विनंती केलेली, बाबा तिथं बसू नकोस. त्यानंतर कॅच इट, ते पकडा. पुढचं वाक्य आहे डोंट टॉक टू लाऊड ॲट स्कूल, शिक्षक आपल्याला सूचना देत असतात शाळेत खूप मोठ्याने बोलू नका. आणि डोंट स्पीक टू सॅम, सॅमशी बोलू नकोस. तर अशा पद्धतीने आपण कमांड्स ऑर इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य कसे असतात हे आपण आजच्या क्लासमध्ये आपण शिकलेलो आहोत. तर भेटूया उद्याच्या क्लासमध्ये.